गुड मॉर्निंग DXN. DXNचीच कॉफी का प्यायची आज मी तुम्हाला साधं उदाहरण देणार आहे. आता आज आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ सापडत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दूध, त्यानंतर पनीर, त्यानंतर तुम्ही जे तेलामध्ये जे काही पदार्थ बनवतात ते तेल, म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींमध्ये आज भेसळ आहे. भेसळ आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये केमिकलचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा वापर केलेला आहे. आणि हे दिवसेंदिवस आपल्या शरीरामध्ये आपण जे काही भोजन करतो त्या जेवणाच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये ते चाललेलं आहे. जोपर्यंत आपलं किडनी आणि लिव्हर हे व्यवस्थित काम करत आहे तोपर्यंत आपल्याला या गोष्टीचा जास्त त्रास होणार नाही. पण किडनी आणि लिव्हरला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. ते तरी किती दिवस तुमचं केमिकल साफ करेल? ज्या वेळेस किडनी आणि लिव्हरचे सेल्स खराब व्हायला लागतील त्यानंतर आपल्या ह्या गोष्टींचा फरक दिसायला सुरुवात होईल. तर आपण एक साधं उदाहरण घेऊ की शरीरामध्ये ट्यूमर का होतो. शरीरामध्ये ट्यूमर होण्यामागचं दोन कारण आहेत. एक तर तुमच्या शरीरात वाढणारे टॉक्सिन्स आणि दुसरं म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी. आता साधा ट्यूमर जर असेल तर शरीर काय करतं की जे तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स असलेले आहेत त्या टॉक्सिन्सला तो एक ठिकाणी जमा करतो आणि ते ट्यूमरच्या स्वरूपामध्ये तो सेव्ह करतो. आणि कॅन्सरचा ट्यूमर म्हणजे काय, ज्या वेळेस आपल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या DNA ला ज्या वेळेस धोका पोहोचतो, ज्यावेळेस DNA मध्ये काही चेंजेस होतात त्यावेळेस जी होणारी जी अनियमित ग्रोथ जी आहे त्याला आपण म्हणतो कॅन्सर सेल, कॅन्सरची गाठ. तर हे झाले दोन प्रकार, साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ. आणि या दोन्ही प्रकारच्या गाठी शरीरात तयार होण्यामागचं कारण आहे तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्सची कमतरता. तुमच्या शरीरामध्ये जे काय अँटीव्हायरस आहे त्या अँटीव्हायरस अपडेट न झाल्यामुळे हे प्रकार घडतात. आपण कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस टाकतो पण त्याला रोजचे अपडेट होणं गरजेचं असतं. आता असं झालेलं आहे 2026 मध्ये. आपलं सॉफ्टवेअर आहे 2010चं आणि अपडेट सुद्धा आहेत 2010चे. त्याच्यानंतर आपण ते अपग्रेडच केलेलं नाही. कारण का, आपण 3 टाइम फक्त शिजवलेलं, भाजलेलं, तळलेलंच खातोय. जे आपल्या जिभेला आवडतंय तेच आपल्या शरीरामध्ये चाललेलं आहे. म्हणजे आपण आपल्या जिभेकडे बघून आपले पदार्थ तयार करतोय, पण शरीराच्या अँटीव्हायरसला जी गोष्ट पाहिजे ती आपण देत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडतात. त्याच्यामध्ये बाहेरचं वातावरण आलं. आता आपण येता जाता हे प्रदूषण एवढं वाढलेलं आहे शहरांमध्ये. प्रत्येक गाडीमधनं जो काय कार्बन डायऑक्साईड निघतोय त्यामध्ये झाडांची कत्तल होते. म्हणजे ऑक्सिजन कमी व्हायला लागला आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात जास्त व्हायला लागला आहे. तरी सुद्धा आपल्याला अजून त्याचा इफेक्ट नाही, कारण आपले लंग्स अजूनही मजबूत आहेत. पण एक वेळ अशी येईल की त्या लंग्सचे सेल सुद्धा तुमचे डॅमेज व्हायला लागतील आणि त्यानंतर ह्या गोष्टींचा तुम्हाला इफेक्ट दिसायला चालू होईल. मग आम्ही का सांगतो की गॅनोडर्माची कॉफी का पिली पाहिजे? कारण गॅनोडर्मामध्ये आहेत 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह एलिमेंट्स, अँटीऑक्सिडंट्स, जे तुमच्या शरीरातील ज्या पेशींवरती जो काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होते ह्या गोष्टींमुळे, भेसळ असेल, केमिकलचा प्रभाव असेल, वातावरणाचा प्रभाव असेल, प्रदूषणाचा प्रभाव असेल, यामुळे जे तुमच्या पेशींना जो काही धोका तयार होतोय, जे काही तुमच्या शरीरात टॉक्सिन्स तयार होत आहेत, या टॉक्सिन्सला साफ करण्याचं काम गॅनोडर्मा करतो. कारण का, त्याच्यामध्ये आहेत 400 पेक्षा जास्त पोषक तत्व. त्यांचं कामच ते. त्यातले महत्वाचे 2 पोषक तत्वांबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पहिलं आहे पॉलिसेकराइड्स आणि दुसरं आहे ऑर्गॅनिक जर्मेनियम. तर दोघांचं काम वेगळं आहे. पॉलिसेकराइडचं काम काय की तुमच्या शरीरामध्ये जे काय अँटीव्हायरस आहे त्याचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम, म्हणजे इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग करण्याचं काम पॉलिसेकराइड्स करतं. आणि ऑर्गॅनिक जर्मेनियम म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतं. आणि सोबत जर कॉफी असेल तर कॉफीचं काम काय, तुमचं जे काय ब्लड वेसल्स आहे त्याला ओपन अप करण्याचं काम कॉफी करतं.
म्हणजे याचा अर्थ काय, ज्या वेळेस ऑर्गॅनिक कॉफी जी DXNची आहे ती ज्या वेळेस तुम्ही पिता त्यानंतर तुमचं ब्लड वेसल्स ओपन अप होतं. आपण बघा कॉफी पिली की आपल्याला एकदम ताजेतवानं वाटतं. का वाटतं? कारण कॉफीमध्ये असे घटक आहेत जे तुमचे ब्लड वेसल ओपन अप करतात आणि त्याद्वारे तुमचा ऑक्सिजन सप्लाय हा प्रत्येक पेशींपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. पण हे झालं साध्या कॉफीमध्ये. साध्या कॉफीमध्ये काय होईल, एक तर ती ऑर्गॅनिक असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल, ना तर तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढेल, तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. पण आपली DXNची कॉफी ही ऑर्गॅनिक असल्यामुळे तुमच्या शरीरात टॉक्सिन्स होत नाही, तर टॉक्सिन्स बाहेर काढायचं काम करत आहे. प्लस ते तुमचं शरीरातील ब्लड वेसल ओपन अप करून ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित करते आणि सोबत गॅनोडर्मा असल्यामुळे प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन तर मिळतोच, प्लस 400+ जे न्यूट्रिएंट्स आहेत जे तुमच्या शरीरातील जे पेशींचं संरक्षण करणार आहे, तुमच्या DNAचं संरक्षण करणार आहे. म्हणून DXNच्या कॉफीला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून DXN कॉफी महत्वाची आहे. बस हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि अशी कॉफी तुम्ही एकदा स्वतः वापरा, स्वतः अनुभव घ्या आणि अशा कॉफीचं हजारो लोकांचं तुम्ही स्वतःचं नेटवर्क तयार करा. हे एक प्रोडक्ट तुम्हाला महिना 50,000 ते 1,00,000 रुपये सहज कमवून देऊ शकतो. फक्त तुम्हाला या कॉफीची ताकद काय आहे हे समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला DXN ऑफिसला एकदा नक्की व्हिजिट करावी लागेल. जर नॉलेज असेल तर आपल्याला काहीतरी सुचतं, आपण काहीतरी करू शकतो. फक्त 8 घंटे जॉब करायचं, घरी येऊन निवांत बसायचं, ह्याला काय अर्थ नाही. रोज तुम्ही काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. पुढे काय परिस्थिती वाढून ठेवलेली आहे याची तयारी तुम्ही आतापासूनच केली पाहिजे. म्हणून नेटवर्क मार्केटिंग हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. पॅसिव्ह इन्कम हा प्रत्येकाला जनरेट करता आलाच पाहिजे. जॉब आज आहे उद्या नाहीये, उद्या जॉब नसेल तर काय. म्हणून तुमचं स्वतःचं नेटवर्क असणं खूप महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र.